चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचे आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण जो दुकानामध्ये 1 रुपयाला समोसा भेटतो त्याची रेसिपी ट्राय करणार आहोत. तर त्यासाठी पातेलं ठेवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं आहे. पाणी गरम होतं आहे तोपर्यंत इकडे मी पाऊण वाटी बारीक रवा घेतलेला आहे. रवा प्लेटमध्ये टाकून घेतला आहे. तोपर्यंत आपलं पाणी पण गरम झालं आहे. आता पाणी आहे ना गॅसवरतून काढून घ्यायचं, साईडला ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर पळी ठेवलेली आहे गरम होण्यासाठी. गॅस कमी केला आहे. पळीमध्ये आहे ना छोटी पळी एक तेल टाकून घेतलं आहे, छोटा चमचा. आता आपण तेलाचं मोहन करून घेणार आहोत. इथे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहोत. तर बघा, तेल आपलं मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे. आता हे तेलाचं मोहन आपण जो रवा घेतला त्याच्यावरती टाकून घेणार आहोत. त्याच्या आधी रव्यावरती आपण चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. आता तेलाचं मोहन टाकून घेऊया. तर बघा, मस्त असं तेलाचं मोहन टाकून घेतलं कडकडीत तेलाचं. आधी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हाताने त्याला सर्व असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं, तेल आणि रवा. छोट्या मोठ्या बुकेसाठी एकदम छान ऑप्शन आहे बरं का हे समोसे. एकदा नक्कीच ट्राय करून बघा मंडळी. खूप छान खुसखुशीत होतात आणि गार झाले की अजूनच मस्त लागतात बरं का ते. त्यानंतर गरम पाणी थोडंसं टाकून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये आपल्याला रवा आता चांगला असा मळून घ्यायचा आहे. तर बघा, असं थोडं थोडं करून आहे ना सर्व असं मळून घ्यायचं. मस्त असं बाइंडिंग येतं बरं का पिठाला आपल्या. एकदम असं छान मळलं जातं. रवा पण आपला छान फुलतो. तर बघा, मस्त असं मळलं गेलं की नाही रवा. आपण त्यामध्ये गरम पाणी टाकलं होतं त्याच्यामुळं. बघा, मस्त असं मळून घ्यायचं चांगलं. आणि आता काय करायचं, त्यावरती वाटी ठेवून घ्यायची आणि 10 मिनटासाठी ना रेस्ट करायला ठेवून द्यायचं आपलं पीठ मुरण्यासाठी. तर बघा, 10 मिनटानंतर वाटी काढून बघितली, छान असं पीठ मुरलं आहे आपलं. मस्त असा रवा आपला फुललेला आहे. त्याच्यानंतर त्याचे असे 2 आहे ना उंडे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक उंडा घ्यायचा, लाटून घ्यायचा मस्त असा. इथे मी चॉपिंग बोर्ड घेतला आहे लाटण्यासाठी. मस्त अशी बारीक त्याची अशी पातळ पुरी लाटून घ्यायची. तर बघा, असं लाटून घेतलं की चाकूच्या सहाय्याने त्याला आता आपण कट करून घेऊया. तर पहिले पण मी काही कट करून ठेवलेले आहेत. तर त्याचं शूट घ्यायचं राहिलं बरं का मंडळी. मुलं असतात आणि घाई गडबडीमध्ये अशा गोष्टी होतच राहतात बरं का. तर बघा, आता ना असं कट करून घ्यायचं त्याला त्रिकोणी शेपमध्ये. तर बघा, असं त्रिकोणी त्याला कट करून घेत आहे मी. हवं असेल तर तुम्ही चौकोनी कापले तरी पण चालतात बरं का. मस्त स्नॅक्सची रेसिपी आहे, एकदा ट्रायच करून बघा. छानच लागते बरं का, खूपच. तर बघा, असे सर्व मी कट करून घेतले. त्यानंतर हे ना गॅसवरती कढई ठेवून घेतली. कढईमध्ये पहिले तेल होतं बरं का, पापड तळलेलं. आता त्यामध्ये मी अजून पुन्हा तेल ओतून घेतलं आहे. तेल आपलं चांगलं कडकडीत गरम झालं की एक एक करून त्याच्यामध्ये आपण जे हे बनवलं होते त्रिकोणी काप केले होते ते टाकून घ्यायचे. आणि मस्त असं त्याला गोल्डन रंग येईपर्यंत आहे ना त्याला तळून घ्यायचं. मग बघा, मस्त असे फुगले तर आपले जे समोसे आहेत ते. मस्त त्याला असं गोल्डन कलर येईपर्यंत आता फ्राय करून घेऊया. तर बघा, असे गोल्डन कलर आला आहे त्याला आता काढून घ्यायचे. असेच करून सर्व तळून घ्यायचे. तर चला मंडळी, आपल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लवकरात लवकर. मस्त अशा झटपट आणि घरगुती रेसिपी चॅनलवरती आपल्या अपलोड होत असतात.
तर बघा आता सर्व तळून झालेत. आवाज बघा त्याचा किती मस्त येत आहे, मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत बरं का. त्यानंतर आता मसाले टाकून घेऊया. तर लाल तिखट टाकून घेतली बघा, पिल्लं कसे असे मध्ये मध्येच करतात बरं का. आणि नंतर थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चाट मसाला असेल तर अवश्य टाका. माझ्याकडे सध्या अवेलेबल नव्हता घरामध्ये, त्यामुळं मी नाही टाकलेला आहे. आणि मस्त असं पुन्हा सर्व मसाला त्याला कोट होईल त्यासाठी असं मस्त त्याला टॅप टॅप करून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर मस्त असं सर्व मसाला त्याला कोट होईल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा. आता तनूची रिॲक्शन बघा बरं का कसं झालं. तनू कसे झालेत पिल्लू समोसे? तर छान झालंय म्हणती, तिला पण खूप आवडलं बरं का. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब